आहेत. पण हिम ग्रुपमध्ये 4 आयर्न असतात आणि 4 आयर्न काय करत आहेत, 4 ऑक्सिजन मॉलिक्यूलला बाइंड करत आहेत. ठीक आहे. आणि ग्लोबिनमध्ये काय आहे, 2 अल्फा चेन आहे आणि 2 बीटा चेन आहे. जर आपण बघितलं तर इथे बघा तुम्हाला इथे चेन दिसत आहे. ठीक आहे. ही चेन म्हणजे काय आहे, एक अल्फा चेन आहे आणि एक बीटा चेन आहे आणि त्याच्यामध्ये काय आहे, आयर्न मॉलिक्युल्स आहे. ठीक आहे. हे आयर्न मॉलिक्युल्स काय होणार आहे, की एकामेकाला बाइंड करणार आहे. एकामेकाला बाइंड काय करणार आहे म्हणजे काय, ऑक्सिजन बाइंडिंग करणार आहे. आणि हे ऑक्सिजन बाइंड केल्यानंतर काय आहे, ऑक्सी हिमोग्लोबिन फॉर्मेशन होणार आहे. ठीक आहे. हिमोग्लोबिन कॅन कॅरी 4 O2 मॉलिक्युल्स ऑक्सी हिमोग्लोबिन. जर ऑक्सिजनला झालं तर काय आहे, ते ऑक्सी हिमोग्लोबिन आहे आणि CO2 ला बाइंड झालं तर काय आहे, कार्बॅमिनो हिमोग्लोबिन. ठीक आहे. कारण की काय आहे, कार्बन डायऑक्साइड आहे आणि कार्बन डायऑक्साइडला हिमोग्लोबिन काय करत आहे, हिमोग्लोबिन काय करत आहे, अटॅच करत आहे. तर आपण त्याला काय म्हणणार आहे, जेव्हा कार्बन डायऑक्साइड बाइंड्स होतो. कारण की ते गॅसेस एक्सचेंज होत आहे ब्लडमध्ये. गॅसेस एक्सचेंज होत आहे, तर मग हे जे आयर्न ग्रुप आहे ते फक्त O2 ला बाइंड करणार नाही, तर CO2 ला सुद्धा बाइंड करतात. जर O2चं काम झालं तर ते O2 ला सोडून देतात आणि CO2 ला घेऊन परत त्या ठिकाणी परत येतात. ठीक आहे. कशासाठी, परत प्युरिफिकेशनसाठी. तर असंच ते काम करत राहतात. देन आफ्टर हिमोलायसिस. हिमोलायसिस म्हणजे काय आहे, ब्रेकडाउन ऑफ हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिन ब्रेकडाउन होत आहे, तर काय आहे पार्ट, हिम ग्रुप आहे आणि ग्लोबिन ग्रुप आहे. आता हे काय होणार आहे, पूर्णपणे ब्रेक होणार आहे. म्हणजे आयर्न वेगळा होणार आहे, पोरफायरिन रिंग वेगळी होणार आहे आणि ग्लोबिन चेन सुद्धा काय होणार आहे, वेगळ्या होणार आहे. तर ते काय करतात, कसं युजेबल होते आपण बघूया. ग्लोबिन पार्ट इज सिक्रेटेड टू प्रोड्यूस प्रोटीन. कारण की अल्फा चेन काय आहे, ते अमायनो ॲसिडने बनलेले आहेत. कारण की अमायनो ॲसिड काय आहे, पॉलिपेप्टाइड बॉन्ड्सने बनलेले आहे आणि पॉलिपेप्टाइड बॉन्ड कशामध्ये प्रेझेंट असतात आहे, तर प्रोटीन्समध्ये. ते हे जे ग्लोबिन प्रोटीन्स आहेत. ठीक आहे. हा जो ग्लोबिन पार्ट आहे, हा काय होत आहे, की हा ब्रेकडाउन झाल्यानंतर हा प्रोटीन बनवायला तिथे मदत करत आहे. प्रोटीन बनवायला मदत करत आहे म्हणजे काय, आपल्या आतमध्ये ऑलरेडी काय आहे, मॉलिक्युल्स असतात आहे छोटे-छोटे, जे ब्रेकडाउन झालेले असतात. तर त्याला तो काय करणार आहे, तिथे जाऊन हेल्प करणार आहे. ठीक आहे. द आयर्न ऑफ हिम ग्रुप इज स्टोअर्ड इन लिव्हर ॲज फेरिटिन. आता हे जे फेरस आहे, फेरिन आहे, आयर्न आहे, फेरस आहे, ते कुठे जाणार आहे, लिव्हरमध्ये जाणार आहे आणि लिव्हरमध्ये काय करणार आहे, तो स्टोअर करणार आहे ॲज अ फेरिटिन म्हणून. ठीक आहे. देन पोरफायरिन ग्रुप इज कन्व्हर्टेड इंटू ग्रीन पिगमेंट. तुम्हाला सांगितलं होतं त्याच वेळेस, की पोरफायरिन रिंग जे आहे, ती ब्रेकडाउन होऊन काय होणार आहे, बायलेव्हिरिडिन मध्ये कन्व्हर्ट होणार आहे आणि बायलेव्हिरिडिन म्हणजे काय आहे, देअर इज अ ग्रीन पिगमेंट्स. ठीक आहे. ग्रीन पिगमेंट्स आहे कशाचं, बायलेव्हिरिडिन अँड देन इंटू येलो ऑरेंज बायलोरुबिन. आता बायलोरुबिन आणि बायलेव्हिरिडिन मध्ये काय फरक आहे, बायलेव्हिरिडिन मध्ये काय होत आहे, की जो पोरफायरिन रिंग आहे, तो ब्रेकडाउन होऊन कशामध्ये कन्व्हर्ट होत आहे, बायलेव्हिरिडिन. आणि तो कोणत्या कलरचा पिगमेंट असणार आहे, ग्रीन कलरचा पिगमेंट असतो. आणि हाच ग्रीन कलरचा पिगमेंट नंतर पुढे जाऊन काय होणार आहे, कन्व्हर्ट होणार आहे कशामध्ये, बायलोरुबिन. आणि हा जो आहे याचा कलर आहे येलो ऑरेंज. these pigments are added to removed. आता बाईल मध्ये ऍड झाल्यानंतर तो काय करणार आहे, तुम्हाला सांगितलं बाईल ज्यूस काय करत आहे, जे डायजेशन आहे, डायजेशनला तो काय करणार आहे, हेल्प करणार आहे. आता बाईल तुम्हाला माहिती आहे, बाईल सिक्रेट कोण करत आहे, बाईल ज्यूस सिक्रेट, देअर इज अ स्मॉल इंटेस्टाईन. स्मॉल इंटेस्टाईन मध्ये काय होते, सगळे जे वेस्ट मटेरियल आहे, ठीक आहे, फूडचं जे वेस्ट मटेरियल आहे, फूडचं म्हणजे काय आहे, फॅट्स घेतले, प्रोटीन्स घेतले, ठीक आहे, लिपिड्स घेतले, हे सगळे घेतले आणि जे वेस्ट मटेरियल आहे ते स्मॉल इंटेस्टाईन मध्ये होते. स्मॉल इंटेस्टाईन मध्ये काय होते, हे ऍब्झॉर्प्शन होत आहे आणि जे वेस्ट मटेरियल आहे ते काय करत आहे, कडे पुढे ढकलत जात आहे. तर त्या ऍनस किंवा त्या जो ज्यूस आहे, बाईल ज्यूस, हा स्मॉल इंटेस्टाईन मध्ये जात आहे. तर स्मॉल इंटेस्टाईन मध्ये हे पिगमेंट सुद्धा काय करणार आहे, ट्रान्सफर होणार आहे आणि ह्याच ट्रान्सफर झाल्यानंतर हे जे ऍनसच्या बाहेर नंतर स्टूल बाहेर निघतो, टूल्स. तर हे जे फेसेस आहे, तर हे फेसेस कोणत्या कलरचे असणार आहे, येलो ऑरेंज, बाय द पिगमेंट्स प्रेझेंट पिगमेंट्स ऑफ बायलोरुबिन. ठीक आहे. म्हणजे
हिमोग्लोबिन जरी ब्रेकडाऊन झाला, आपण म्हणतो की जेव्हा एखादं ओल्ड झालं किंवा तो ब्रेक झाला, तर त्याचं परत काय होतंय, तर ते आपण बघितलं आहे की जो हिमोग्लोबिन आहे ब्रेकडाऊन झाल्यानंतर तो परत काय होत आहे, रियुजेबल होत आहे किंवा रिसायकल होत आहे. ठीक आहे. आता हा पूर्ण झाला आरबीसीचा पार्ट. ठीक आहे. आरबीसी म्हणजे काय आहे, नेक्स्ट अजून एक नाव आहे त्याला काय आहे, इरेथ्रोसाइट्स. ठीक आहे. आरबीसीज म्हणजे काय आहे, इरेथ्रोसाइट्स. आता आपण बघणार आहे डब्ल्यूबीसी. डब्ल्यूबीसी म्हणजे काय आहे, व्हाईट ब्लड कार्पसेस आणि त्याला सुद्धा आपण काय काय म्हणणार आहे, ल्युकोसाइट्स असं म्हणणार आहे. ल्युकोसाइट्स म्हणजे काय आहे, ल्युक म्हणजे काय आहे, देअर इज अ कलरलेस सेल्स. ठीक आहे. जेव्हा आपण म्हणत आहे आरबीसी, आरबीसी म्हणजे काय आहे, रेड ब्लड. रेड ब्लड कशामुळे येते, रेड कलर कशामुळे येत आहे, आयरनमुळे येत आहे. तर इथे काय आहे की जेही मटेरियल आहे, कारण की ते आयरन अब्सेंट आहे म्हणूनच हे काय आहे, व्हाईट ब्लड सेल्स आहे. दे कलरलेस न्यूक्लिएटेड अॅमिबॉइड सेल्स. आता न्यूक्लिएटेड, कारण की आपण आरबीसी बघितलं तर ते कसे आहे, इन्यूक्लिएटेड आहे. इन्यूक्लिएटेड म्हणजे न्यूक्लियस इज अब्सेंट, पण व्हाईट ब्लड सेल्स काय आहे, देअर इज अ न्यूक्लिएटेड. अमोबॉइड सेल्स म्हणजे काय आहे की पर्टिक्युलर जर आपण बघितलं तर रेड ब्लड कार्पसेलचा शेप काय आहे, बाय 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 कॉन्केव्ह आहे किंवा डंबल शेप आहे किंवा राउंडेड शेप आहे. पण ह्या व्हाईट ब्लड सेलला पर्टिक्युलर शेप नसतो. तो कसा असतो आहे, कोणत्याही इरेग्युलर शेपमध्ये प्रेझेंट असतो म्हणून आपण त्याला काय म्हणणार आहे, अमिबॉइडल सेल. लार्जर दॅन आरबीसी. हा जो डब्ल्यूबीसी आहे, जर जर आपण बघितलं की रेड ब्लड कार्पसेस या साईजची असेल, तर ह्याच्यापेक्षा मोठ्या साईजचे काय असणार आहे, डब्ल्यूबीसी. म्हणजे काय आहे की जेही हे आहे सेल्स आहे, जर त्या ब्लड सॅम्पलमध्ये जर थोडेसे मोठे सेल्स आढळले, तर ते कोणते राहणार आहे, डब्ल्यूबीसी. ड्यू टू देअर अमिबॉइडल मूव्हमेंट दे मूव्ह आउट ऑफ ब्लड कॅपिलरी बाय प्रोसेस ऑफ डायपेडेसिस. आता डायपेडेसिस म्हणजे काय आहे की सपोज हे वेसल्स आहे. ठीक आहे. हे वेसल्स आहे, वेसल्स मध्ये काय आहे, ब्लड प्रेझेंट आहे. ठीक आहे. आता ब्लड प्रेझेंट आहे, तर ऑलरेडी जे आरबीसीज आहे ते राउंडेड शेपमध्ये आहे, थोडेसे थिक आहे. ठीक आहे. ह्यांचं मुवमेंट एकापासून दुसऱ्याकडे मुवमेंट होत आहे. पण ह्याच्यापेक्षा काय प्रेझेंट आहे, डब्ल्यूबीसी प्रेझेंट आहे. डब्ल्यूबीसी कसे आहेत, अमिबॉइडल सेल्स आहेत आणि हे काय होत आहे की डायरेक्ट ह्या ब्लड वेसल्स मधून बाहेर पडत आहे. आता ब्लड वेसल्स मधून कसं बाहेर पडत आहे, तर हा ब्लड वेसल्स काही काही याच्यामध्ये पोर्स असतात. ठीक आहे. काय असतात हे पोर्स. ठीक आहे. हे पोर्स प्रेझेंट आहे आणि पोर्सच्या आजूबाजूला काय आहे, डब्ल्यूबीसी प्रेझेंट आहे. ठीक आहे. हा तर डब्ल्यूबीसी आहे, तर हा कसा आहे, इरेग्युलर शेप आहे. ठीक आहे. आता हा इरेग्युलर शेप आहे, तर आपण काय म्हणत आहे की हे डायरेक्ट वेसल्स मधून काय करणार आहे, बाहेर पडणार आहे, आउट होणार आहे. तर आउट होण्यासाठी काय राहते, ह्या अमिबॉइडल शेपच्या नुसार तो काय करता, आपला शेप बदलत आहे. म्हणजे इथे आहे तर हा असा राहणार. ठीक आहे. इथून आतमध्ये, इथून बाहेर निघणार. ठीक आहे. म्हणजे जसं एक बलून घेऊन घ्या, बलूनमध्ये थोडीशी हवा कमी भरा. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय असते, इलास्टिसिटी असते, कारण की तो इरेग्युलर शेपमध्ये असतो. जर आपल्याला एका अ, छोट्याशा जागेमधून आपल्याला तो पास करायचा आहे बॉल, तर तो काय करणार आहे, आपल्या इलास्टिसिटीमुळे काय करणार आहे, तो कॉन्ट्रॅक्शन होईल आणि दुसरीकडे आपण काय करू शकू, त्याला पास करू शकू. तसंच ह्या याच्यामधून काय होणार आहे, हा डब्ल्यूबीसी आहे. डब्ल्यूबीसी जेव्हा बाहेर निघेल, तो आपला शेप बदलेल. ठीक आहे. हा शेप बदलल्यानंतर काय होणार आहे, की हा परत बाहेर निघेल आणि ओरिजिनल शेपमध्ये परत येऊन जाईल. ओरिजिनल शेप म्हणजे कोणताच आहे, तो अमिबॉइडल शेप आहे, इरेग्युलर शेप आहे आणि हेच काय होणार आहे, हे जे सेल्स आहे, ब्लड कॅपिलरी मधून काय होणार आहे, आउट होणार आहे आणि ह्यालाच काय म्हणणार आहे, डायपेडेसिस. आता डायपेडेसिस म्हटल्यानंतर जे सेल्स आहेत, ठीक आहे. आता सेल्स अॅमिबॉइड मूव्हमेंट करत आहे म्हणजे कसाही मूव्हमेंट करत आहे किंवा त्याचा इरेग्युलर शेप आहे. त्या शेपमुळे तो बाहेर निघत आहे. पण दुसरे बाहेर निघत आहे का? तर नाही. ठीक आहे. फक्त हा जो डब्ल्यूबीसी आहे, ठीक आहे. त्याचं डायरेक्ट काय होणार आहे, की ब्लड कॅपिलरी मधून तो प्लाझ्मामध्ये प्लाझ्मामध्ये म्हणजे बाहेर तो ट्रान्सफर होत आहे.
ठीक आहे. आणि ह्या प्रोसेसला काय म्हणणार आहे? डायपेडेसिस. ड्यू टू देअर अमोबॉइडल मुव्हमेंट्स दे मूव्ह आउट ऑफ ब्लड कॅपिलरी बाय द प्रोसेस ऑफ डायपेडेसिस. आता नॉर्मल डब्ल्यूबीसी काउंट बघा. नॉर्मल डब्ल्यूबीसी काउंट म्हणजे फक्त इतकं असते तितकंच नाहीये. ठीक आहे. हा क्यूब आहे. क्यूब तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे. हा 1 mचा क्यूब आहे आणि ह्या क्यूब मध्ये जितकं ब्लड आहे ते आपण फक्त काउंट करणार आहे. ठीक आहे. ऑल ओव्हर ह्याच्यामध्ये तर भरपूर आरबीसी आणि डब्ल्यूबीसी प्रेझेंट आहे. पण फक्त जेव्हा आपण काउंट करतो एका ह्याच्यामध्ये पर्टिक्युलर शेपमध्ये, तर फक्त आपल्याला काय आढळत आहे? 5000 टू 9000. म्हणजे आरबीसीच्या तुलनेने ठीक आहे डब्ल्यूबीसी खूप कमी प्रेझेंट असतात. डब्ल्यूबीसीचा ज्या सेलचा साईज मोठा असतो. ठीक आहे. आरबीसीचा साईज छोटा असतो. आरबीसीला पर्टिक्युलर शेप असतो. डब्ल्यूबीसीला शेप इरेग्युलर शेप असतो. ठीक आहे. आता आरबीसी म्हटलं तर ते बिलियन म्हणजे मिलियनच्या ह्याच्यामध्ये ते काय करणार आहे? राहणार आहे. आणि डब्ल्यूबीसी काय करणार आहे? कमी प्रमाणामध्ये राहतात. ठीक आहे. म्हणजे डब्ल्यूबीसी कमी याच्यात प्रेझेंट आहे, पण लार्जर साईजमध्ये प्रेझेंट आहे. आरबीसी कमी छोटे प्रेझेंट आहे, पण जास्त प्रमाणामध्ये प्रेझेंट असतात. आता इथे सुद्धा डिक्रीज इन नंबर ऑफ डब्ल्यूबीसी इज कॉल्ड ल्युकोपेनिया. ठीक आहे. आता डब्ल्यूबीसी म्हटल्यानंतर काय आपल्या याच्यात येते? डब्ल्यूबीसी कशाला असतात? डिफेन्स सेल्स म्हणून. डिफेन्स सेल्स म्हणजे काय आहे? ते आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात किंवा इम्युन सिस्टीमला हेल्प करतात. ठीक आहे. जर आता इम्युन सिस्टीमलाच हेल्प केल्यानंतर जर डब्ल्यूबीसी कमी होत आहे. ठीक आहे. तर असे डब्ल्यूबीसी का कमी होत आहेत? त्यांची इम्युन सिस्टीम कमी होत आहे. जसं एड्स, टीबी मध्ये जर तुम्ही बघितलं तर त्यांची काय होत आहे? इम्युनिटी पॉवर कमी होत आहे. ठीक आहे. का बरं कमी होत आहे? कारण की डब्ल्यूबीसी काय होत आहे? जितकं डब्ल्यूबीसी आहे त्याचं प्रमाण काय होत आहे? कमी होत आहे आणि अशाच कंडिशनला आपण काय म्हणणार आहे? ल्युकोपेनिया. ठीक आहे. तर डब्ल्यूबीसी वाढल्या. का बरं डब्ल्यूबीसी वाढल्यावर जर एखादं इन्फेक्शन झालं किंवा फॉरेन पार्टिकल्स आले तर फायटिंग करायसाठी अजून एक्स्ट्रा सेल्स फॉर्मेशन होतात किंवा एक्स्ट्रा सेल्सचा इथे जमा होतो किंवा इन्क्रीज होतात. तर अशा कंडिशनला काय म्हणणार आहे? ल्युकोसायटोसिस. आता एखादं इन्फेक्शन आलं किंवा फॉरेन पार्टिकल्स आलं तर तसं काय होत आहे की ते सेल्स जास्त वाढून जातात. का बरं? ते त्याला किल करायसाठी. ठीक आहे. जर आपण बघितलं की आपण घरात एकटे आहोत आणि जर चोर आला तर आपण काय करणार आहे? आजूबाजूचे 10 लोकं बोलवणार आहोत. कशासाठी? आपल्याला आपल्या प्रोटेक्शनसाठी. तसेच हे डब्ल्यूबीसी काय करणार आहे? जर एखादं इन्फेक्शन वाढलं किंवा फॉरेन पार्टिकल आलं तर त्याला डिफेन्स करायसाठी किंवा त्याला किल करायसाठी तर हे काय करणार आहे? इन्क्रीज होणार आहे आणि त्याच स्टेजला काय म्हणणार आहे? ल्युकोसायटोसिस. देन अनकंट्रोल्ड इन्क्रीज इन नंबर ऑफ डब्ल्यूबीसीज इज कॉल्ड ॲज ल्युकेमिया. आता इतके डब्ल्यूबीसी वाढतात की जसं डिव्हिजन झालं. ठीक आहे. याचं डिव्हिजन झालं, परत याचं डिव्हिजन झालं, याचे परत डिव्हिजन झाले आणि हे डिव्हिजन वाढत झालं, अनकंट्रोल झालं. डिव्हिजन वाढतच आहे, इन्क्रीज होतच आहे. ठीक आहे. तर अशा कंडिशनला काय म्हणणार आहे? ल्युकोमेनिया. आता ह्याचं एखादं जर तुम्ही उदाहरण घेतलं तर कॅन्सर सेल. ठीक आहे. कॅन्सर सेल्स काय होत आहेत की तिथे गोळा जमा होतोय. का बरं गोळा जमा होतोय? कारण की त्याच्यामध्ये जे डब्ल्यूबीसीज आहेत. ठीक आहे. हे जे डब्ल्यूबीसीज आहेत ते अनकंट्रोल तिथे इन्क्रीज होत आहे, त्यांची वाढ होत आहे किंवा तिथे ते प्रेझेंट आहेत आणि अशाच कंडिशनला काय म्हणणार आहे? ल्युकोमेनिया. ल्युकेमिनिया केव्हा होते? जेव्हा कॅन्सर सेल्स वाढतात. कोणत्याही पर्टिक्युलर टिश्यू, ऑर्गन्स चे जे जे त्याचे जेही मटेरियल आहे किंवा डब्ल्यूबीसी आहे तिथे प्रेझेंट असणार आहे. ते काय होणार आहे? अनकंट्रोल हे करणार आहे किंवा ब्लडमध्ये वाढलं. ठीक आहे. जर ब्लडमध्ये वाढलं तर आपण काय म्हणणार आहे त्याला? ब्लड कॅन्सर झाला. ब्लड कॅन्सर का बरं झाला म्हणतो? कारण की डब्ल्यूबीसी वाढतात. डिफेन्स सिस्टम वाढते, पण जे आरबीसी आहे ते काय होणार आहे? कमी होते आणि आपण याला काय म्हणणार आहे? की ब्लड कॅन्सर झाला. का बरं कॅन्सर
कॅन्सर सेल्स कसे आहेत, अनकंट्रोल इन्क्रीज्ड आहे. ठीक आहे. आता ल्युकोसाइटचे 2 प्रकार आहेत. एक आहे ग्रॅन्युलोसाइट आणि अग्रॅन्युलोसाइट. आता ग्रॅन्युलोसाइट आणि अग्रॅन्युलोसाइट म्हणजे काय? ठीक आहे. हे काय आहे? सेल आहे. सेलमध्ये काय आहे? न्यूक्लियस आहे. ठीक आहे. आपण काय म्हणणार आहे? WBC न्यूक्लिएटेड आहे, न्यूक्लियस आहे. तर हा जो सायटोप्लाझम आहे, ह्याच्यामध्ये काय प्रेझेंट असतात? छोटे-छोटे ग्रॅन्युल्स प्रेझेंट असतात. जर WBCच्या सायटोप्लाझममध्ये ग्रॅन्युल प्रेझेंट असेल, तर आपण त्याला काय म्हणणार आहे? ग्रॅन्युलोसाइट्स. ठीक आहे. ग्रॅन्युल्स प्रेझेंट इन सायटोप्लाझम. आणि सपोज हा WBC आहे, हा न्यूक्लियस आहे, इथे ग्रॅन्युल्स प्रेझेंट नाही. हा काय राहणार आहे? अग्रॅन्युलोसाइट्स राहणार आहे. ठीक आहे. अग्रॅन्युलर सायटोप्लाझम म्हणजे ग्रॅन्युल अब्सेंट आहे. आता ग्रॅन्युलोसाइटचे 3 प्रकार आहेत. एक न्यूट्रोफिल्स आहे, एक ऍसिडोफिल्स आहे आणि एक बॅसोफिल्स आहे. ठीक आहे. आणि अग्रॅन्युलर साइटचे काय आहे? एक लिम्फोसाइट आहे आणि मोनोसाइट्स आहे. ठीक आहे. आता असे 2 आहेत, की जे एक लिम्फोसाइट्स आहे आणि एक मोनोसाइट्स आहे. WBC कशासाठी काम करत आहे? इम्युन सिस्टमसाठी. ठीक आहे. तर लिम्फोसाइटमध्ये परत काय आहे? 2 सेल्स आहेत. एक टी सेल्स आहेत आणि एक बी सेल्स आहेत. ठीक आहे. आता आपण पहिले एक-एक पार्ट बघूया. एक-एक पार्ट म्हणजे कोणता आहे? व्हाईट ब्लड कार्पसस ग्रॅन्युलोसाइट्स. ठीक आहे. आता जर म्हटलं तर पॉलिमॉर्फिक न्यूक्लियस. व्हॉट इज मीन बाय पॉलिमॉर्फ न्यूक्लियर ल्युकोसाइट? पॉलिमॉर्फ म्हणजे काय आहे? जो न्यूक्लियस आहे, पॉलिमॉर्फ न्यूक्लियस हा पर्टिक्युलर एक शेपचा नसतो. तो काय होत आहे? WBC ग्रॅन्युलोसाइट्स आहे. पण त्याचा जो न्यूक्लियस आहे, तो काय होतो आहे? डिफरंट किंवा तो व्हॅरी होत आहे. ठीक आहे. फ्रॉम सेल टू सेल व्हॅरी होत आहे. म्हणून आपण त्याला काय म्हणणार आहे? पॉलिमॉर्फ न्यूक्लियर ल्युकोसाइट्स. These are WBC with granular cytoplasm, also known as polymorph nucleus ल्युकोसाइट. म्हणजे हे जे न्यूक्लियस आहे, हे एकामेकाला अटॅच राहू शकतात, 2च राहू शकतात, डंबल शेपमध्ये प्रेझेंट असतात. म्हणजे न्यूक्लियसचा पर्टिक्युलर शेप आहे का इथे? नाही. तर तो काय होत आहे? व्हॅरी होत आहे. त्याच्यामुळे आपण त्याला काय म्हणणार आहे? पॉलिमॉर्फ न्यूक्लियर ल्युकोसाइट्स. Then contain lobulated nuclei in different shape. लॉब्युलेटेड म्हणजे लोब्स प्रेझेंट आहे. ठीक आहे. एकाच टाईपचे लोब्स प्रेझेंट नसतात, ते डिफरंट टाईपचे लोब्स प्रेझेंट असतात. ठीक आहे. WBCच आहे, ग्रॅन्युल्स आहेत, ग्रॅन्युलोसाइट्स आहेत आणि हे जे न्यूक्लियस आहे, हे न्यूक्लियस व्हॅरीज होत आहेत एका सेलमध्ये दुसऱ्या सेल्समध्ये. तर आपण काय म्हणणार आहे? डिफरंट शेप्स ऑफ लॉब्युलेटेड न्यूक्लिया. Then granulocyte form from myeloid stem cells and once formed do not divide further. ठीक आहे. आता हे जे WBC आहेत, RBC आहेत, हे सगळे कुठून प्रेझेंट होणार आहे? स्टेम सेल्स. ठीक आहे. स्टेम सेल्स पण कोणते? मायलॉइड स्टेम सेल्स पासून WBC फॉर्मेशन होतात. बोन मॅरो मधून काय होत आहेत? RBC. बोन मॅरो स्टेम सेल्स मध्येच आहेत. ठीक आहे. आता ह्या स्टेम सेल्स मधले जे मायलॉइड स्टेम्स आहेत, ठीक आहे. मायलॉइड स्टेम्स म्हणजे काय? एक सॉफ्ट टिश्यू आहे. त्याच मायलॉइड स्टेम्स मध्ये काय होत आहेत? हे जे ग्रॅन्युलोसाइट फॉर्म होत आहे. ग्रॅन्युलोसाइट्स म्हणजे कोणते आहेत? हे WBCचे झाला तर तो कॅन्सर सेल्समध्ये होतो आहे. ठीक आहे. डिक्रीज झाला तर तो ल्युकोपेनियामध्ये कन्व्हर्ट होत आहे. ठीक आहे. इट कन्सिस्ट अबाउट
72% ऑफ टोटल WBC. आता जितके WBC प्रेझेंट आहे पूर्ण ब्लड मध्ये, ठीक आहे, त्याच्या 72% फक्त काय प्रेझेंट आहे, WBC प्रेझेंट आहे. 28% मग काय प्रेझेंट आहे, आपले RBCs प्रेझेंट आहे 18 to 20 पर्यंत. ठीक आहे. देन ग्रॅन्युल्स आर ऍक्च्युअली सिक्रिटरी वेसल्स कंटेन सिक्रिशन अँड एन्झाइम. तुम्हाला सांगितलं हे ग्रॅन्युल्स आहे. ठीक आहे. हे ग्रॅन्युल्स म्हणजेच काय आहेत, एक सिक्रिटरी एन्झाइम्स आहेत किंवा सिक्रिशनचं तिथे काम करत आहे. सिक्रिशनचं काम करत आहे म्हणजे जर एखादा आलं तर स्टोरला, परत एखादा मटेरियल आलं तो स्टोर करून किंवा सिक्रेट केला. ठीक आहे. किंवा एन्झाइम्स आहेत, ते एन्झाइम्स काय करणार आहे, त्या रिएक्शनला फास्ट करणार आहे. ठीक आहे. कोणत्या रिएक्शन्सला, जसं कोणतंही मटेरियल आलं किंवा डिफेन्सेस आला किंवा जेही मटेरियल आहे तर त्याला काय करणार आहे, ट्रान्सफर करण्यासाठी तो काय करणार आहे, यूज करणार आहे. ठीक आहे. डिपेंडिंग ऑन स्टेनिंग प्रॉपर्टी ग्रॅन्युल्स आर ऑफ 3 टाइप्स. मला सांगितलं WBCच्या ग्रॅन्युलोसाइट्स मध्ये काय आहे, वेगवेगळे अजून 3 टाइप्स आहेत. ठीक आहे. आणि ते 3 टाइप्स कशामुळे होत आहेत, स्टेन म्हणजे काय आहे, जसं आपण एखाद्या कपड्याला कलर देतो. ठीक आहे. तसंच जर WBCचा जो ग्रॅन्युलोसाइट्स आहे त्याचे जे मठे, ठीक आहे, ज्या तो न्यूक्लियस काय करणार आहे, स्टेन ऍब्झॉर्ब करणार आहे. तर कोणत्या प्रकारचं स्टेन ऍब्झॉर्ब करणार आहे ह्याच्यावर डिपेंड राहतं आणि त्याचे किती आहेत, 3 टाइप. स्टेन बाय न्यूट्रल डाईज. जर आपण तो सेल्स एखाद्या न्यूट्रल डाईज म्हणजे काय आहे, कलरिंग, एखाद्या कलरिंग मटेरियल मध्ये जर टाकलं, ठीक आहे, न्यूट्रल कलरिंग मटेरियल मध्ये जर टाकलं तर त्याचा न्यूक्लियस काय करणार आहे, त्याचा न्यूक्लियस न्यूट्रल डाईजला काय करणार आहे, ऍब्झॉर्ब करणार आहे. तर अशा ह्याला आपण काय म्हणणार आहे, न्यूट्रोफिल्स. देन फाईन लार्ज इव्हनली डिस्ट्रीब्युटेड ग्रॅन्युल्स. आता हे छोटे राहणार आहे आणि ह्याच्यामध्ये काय राहणार आहे, ते ग्रॅन्युल्स काय करणार आहे, ऍब्झॉर्प्शन करणार आहे. आता पूर्ण WBCच्या ग्रॅन्युलोसाइट WBCच्या पूर्ण अमाऊंट मध्ये अबाउट 70% ऑफ टोटल WBC न्यूट्रोफिल्स राहणार आहे. ठीक आहे. मल्टीलोब न्यूक्लियस 2 to 7 लोब. आपण जर बघितलं तर हे न्यूक्लिएटेड आहे आणि ह्याला किती आहे, 2 ते 7 जर लोब्स प्रेझेंट असेल न्यूक्लियसला तर आपण त्याला काय म्हणणार आहे, मल्टीलोब न्यूक्लियस. आता फॅगोसायटिक म्हणजे काय आहे, की कोणतेही मटेरियल आहे जे डिस्ट्रॉय करायचे आहेत, हे मटेरियल काय करणार आहे, एंगल्फ करणार आहे. तर कसं एंगल्फ करणार आहे, सपोज हा काय आहे, आपला WBC आहे. WBC हे फॉरेन पार्टिकल्स आहे की जे किंवा डॅमेज सेल्स आहे. हे डॅमेज सेल्स कुठे जाणार आहे, ह्याच्या सरफेसला अटॅच होते. आता सरफेसला अटॅच झाल्यानंतर हा काय करणार आहे, अमिबॉइडल मुवमेंट आहे. अमिबॉइडल मुवमेंट काय करणार आहे, हा आतमध्ये घेणार आहे. ठीक आहे. हा आतमध्ये घेणार आहे म्हणजे हा जो पार्टिकल आहे तो आता आतमध्ये जाणार आहे. ठीक आहे. हा आतमध्ये गेल्यानंतर काय करणार आहे, की हा जो मेम्ब्रेन आहे तो परत बाहेरच्या दिशेने जातो आणि हे जे पार्टिकल आहे ते काय होणार आहे, आतमध्ये येणार आणि आतमध्ये आल्यानंतर तो काय करणार आहे, डिस्ट्रॉय करणार आहे. मग यालाच आपण काय म्हणणार आहे, फॅगोसायटोसिस. तर फॅगोसायटोसिस कसं होत आहे, बाय अमिबॉइड मुवमेंट. अमिबॉइड मुवमेंट मध्येच काय होणार आहे, फॅगोसायटोसिस म्हणजे जो मेम्ब्रेन आहे तो शेप चेंज करत आहे आणि शेप चेंज केल्यामुळेच तो तिथे काय करत आहे, कोणतंही मटेरियल आतमध्ये ओढून घेत आहे आणि त्याला डिस्ट्रॉय करत आहे. ठीक आहे. पस कंटेन डेड न्यूट्रोफिल्स अलॉंग विथ डॅमेज टिश्यू अँड मायक्रोब्स. आता आपण बघितलं आहे की पस जमा होतो. ठीक आहे. पस केव्हा जमा होतो आहे, की सपोज एखादं टिश्यू डॅमेज झालं आणि इथे काय होणार आहे, पस जमा होतो किंवा एक लिक्विड जमा होते. आणि जर आपण पस बघितलं तर हा व्हाईट कलरचा असतो. ठीक आहे. हा व्हाईट कलरचा का असतो, कारण की याच्यात WBC आहे. पण WBC कोणते, डेड WBC आणि डेड टिश्यूज आहे. ठीक आहे. आता हे जे मटेरियल आहे, ठीक आहे,
हे जे मटेरियल आहे ते एका ह्याच्यामध्ये काय होणार आहे, स्टोअर राहणार आहे. ठीक आहे. आता स्टोअर राहिल्यानंतर हा जो आहे, जर एखादा मेम्ब्रेन फुटला तर पस बाहेर येतो. हा पस म्हणजेच काय आहे, की व्हाईट कलरचा कंटेंट असतो. हे डेड न्यूट्रोफिल्स असतात आणि हे न्यूट्रोफिल्स काय करणार आहेत, डॅमेज टिश्यू अँड मायक्रोब्स त्याच्यामध्ये प्रेझेंट असणार आहे. ठीक आहे. देन सेकंड आहे बॅसोफिल्स किंवा सायनोफिल्स. बॅसोफिल्स म्हणजे काय आहे, सांगितलंय ग्रॅन्युल्स स्टेन्ड विथ बेसिक डाईज. ते जे ग्रॅन्युल्स आहेत, ठीक आहे, हे ग्रॅन्युल्स काय करणार आहेत, कोणता ह्याचं आहे, जे बेस ऍसिडिक आणि बेसिक माहिती आहे की नाही, तर बेसिक जेही डाईज राहणार आहे त्याचं स्टेन कोण ऍब्झॉर्ब करणार आहे, ग्रॅन्युल्स ऍब्झॉर्ब करणार आहे. आणि अशा सेलला आपण काय म्हणणार आहे, अशा सेलला बेसोफिल्स म्हणणार आहे. फ्यू लार्ज साइज ग्रॅन्युल्स, जे कमी प्रमाणामध्ये आहे आणि लार्ज साइज मध्ये प्रेझेंट आहे. ठीक आहे. 0.5 to 17 ऑफ टोटल WBC. ठीक आहे. आता 0.5 to 70 म्हणजे जितके 70 इथे सांगितले आहे, 70% इथे काय दिलेलं आहे, 0.5 to 17%. ठीक आहे. याचा न्यूक्लियस कसा आहे, ट्विस्टेड आहे. नॉन फॅगोसायटिक फॅगोसायटिक आहे, स्मॉल आहे आणि कसे आहे, स्पेरिकल सेल्स आहे. प्रेझेंट इन इन्फेक्टेड एलर्जिक कंडिशन अँड सिक्रेट हिस्टामाइन अँड हेपॅरिन अँड सेरोटोनिन. आपल्याला तिथे आग होते. ठीक आहे. तर अशा ह्याच्यामध्ये काय करणार आहे, ते हे जे आहेत हे सिक्रेटरी एन्झाईम तो काय करणार आहे, तिथे सिक्रेट करणार आहे. ठीक आहे. हे जे सेल्स आहेत बेसोफिल्स, हे कुठे आहेत, जे एलर्जिक कंडिशन मध्ये राहणार आहे. ठीक आहे. आता जिथे आपल्याला आग होते, थोडीशी जळजळ होते, तर हे कशामुळे आहे, हेपॅरिनमुळे. हेपॅरिनमुळे काय करणार आहे, तिथे ब्लड हे करणार आहे तो, पण तिथे काय होणार आहे, जे जळण आहे ते हिस्टामाइनने वगैरे तिथे फॉर्मेशन होते. देन थर्ड इज ऍसिडोफिल्स. ग्रॅन्युल्स आर स्टेन बाय ऍसिडिक डाईज लाईक EOC. ठीक आहे. जो डाईज किंवा जो मटेरियल आहे, ठीक आहे, काय करणार आहे, ऍसिडिक डाईज राहणार आहे. हे जे ग्रॅन्युल्स आहेत, हे ग्रॅन्युल्स कोणतं ऍसिड डाईज म्हणजे काय, कलरिंग, जे ऍसिड टाईप मध्ये जे कलरिंग असेल काय करणार आहे, तो ऍब्झॉर्ब करणार, म्हणूनच त्याला कोणते सेल्स म्हणणार आहे, ऍसिडोफिल्स. फ्यू लायझोझोमल ग्रॅन्युल्स. आता लायझोझोम म्हणजे काय आहे, सुसाईड बॅग. सुसाईड बॅग म्हणजे काय आहे, जेही मटेरियल आहे तो काय करणार आहे, डिस्ट्रॉय करणार आहे. ठीक आहे. तर जे ग्रॅन्युल्स आहेत ते काही ग्रॅन्युल काय होणार आहे, लायझोझोम मध्ये कन्वर्ट होणार आहे. ठीक आहे. आता लायझोझोम मध्ये कन्वर्ट झाल्यानंतर तो काय करणार आहे, की इथे जे पार्टिकल्स आहे परत त्याला काय करणार आहे, डिस्ट्रॉय करणार आहे. आता 1.3% ऑफ टोटल WBC म्हणजे ह्याच्यामध्ये किती आहे, 1.3% ऍसिडोफिल्स प्रेझेंट इन द WBC. ठीक आहे. देन हे कसे आहेत, बायलोब्ड आहे, पण कसे आहे, ते डंबल शेप मध्ये प्रेझेंट आहे. परत हा कसा आहे, फॅगोटिक विथ अँटीहिस्टामाइन प्रॉपर्टीज, म्हणजे इथे येणार आहे एलर्जिक जे आहे ती जळण होत नाही. ओके. आता आपण अग्रॅन्युलोसाइट पुढे बघूया. परत त्याच्यामध्ये आहे फोसाइट आणि काय आहे, फोसाइट आणि मोसाइट. ते कसं आहे, काय आहे, ते आपण उद्या बघूया. तुम्हाला हे त्याला याची पिक काढून पाठवून देऊ का याच्यावर, ग्रुपवर? बघूया. पण तुम्ही ठरवली आता की पुढच्या शनिवारी पुढच्या तुमची टेस्ट राहील. ठीक आहे. मी तुम्हाला क्वेश्चन पेपर देईन आणि क्वेश्चन पेपर झाल्यानंतर तुम्ही स्वतः त्याला काय करायचं आहे, सोडवून बघायचं आहे. आन्सर शीट मी नंतर टाकेल आणि ते टॅली करून मला खरं खरं सांगायचं आहे की कोणाला किती मार्क भेटले. ठीक आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्लास